नमस्कार मित्रांनो, तुमच्यासाठी जबरदस्त जॉब वॅकन्सी घेऊन आलेलो आहे। शिपाई लिपिक पदासाठी महाराष्ट्रामध्ये सरकारी भरती निघालेली आहे। पगार तुम्हाला या ठिकाणी 25,000 ते 41,800 रुपयाच्या दरम्यान पोस्ट वाईज दिला जाईल। शैक्षणिक अर्थ जे आहे या ठिकाणी तुम्ही 10वी उत्तीर्ण असाल किंवा पदवी तुमची झालेली असेल, सोबत टायपिंग झालेली असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। अर्ज करण्यासाठी कुठल्याही प्रकारची फीस पेमेंट तुम्हाला करायची नाही। अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 मार्च 2024 या ठिकाणी आहे। अधिक माहिती जी आहे या ठिकाणी कुठल्या पदांसाठी वॅकन्सी आहे, तुम्हाला अर्ज कशा प्रकारे करायचे आहे, वयोमर्यादा काय असणार आहे, सर्व माहिती डिटेलमध्ये आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा। त्याचबरोबर मित्रांनो, आपण जर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। असेच नोकरी संदर्भातील नवीन अपडेट्स आपल्याला मिळत राहण्यासाठी। तर सुरू करूया मित्रांनो आजचा व्हिडिओ। तर मित्रांनो, आपण आलेलो आहे महाराष्ट्र स्थावर संपदा अपीलीय न्यायाधिकरण यांच्यामार्फत जे ऑफिशियल नोटिफिकेशन निघालेलं आहे वॅकन्सीच्या संदर्भामध्ये, त्यावरती आपण आलेलो आहे। तर स्टेप बाय स्टेप सर्व माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत। तर या ठिकाणी सगळ्यात पहिली जी वॅकन्सी आहे उच्च श्रेणी लघुलेखक या पदासाठी आहे। 2 वॅकन्सीज या पदासाठी आहे। 41,800 रुपये इतके धर्मवेतन या पदासाठी तुम्हाला दिलं जाईल। त्यानंतर लघुटंक लेखक या पदासाठी एक वॅकन्सी आहे। 34,760 रुपये वेतन तुम्हाला या ठिकाणी दिलं जाईल। अधीक्षक पदासाठी 2 वॅकन्सी आहे। 38,600 रुपये वेतन तुम्हाला या पदासाठी दिलं जाईल। सहाय्यक अधीक्षकसाठी 2 वॅकन्सी आहे। 34,760 रुपये वेतन तुम्हाला दिलं जाईल। वरिष्ठ लिपिक या पदासाठी 9 वॅकन्सी आहे। 34,760 रुपये वेतन तुम्हाला दिलं जाईल। अभिलेखापाल या पदासाठी 1 वॅकन्सी आहे। 32,800 रुपये वेतन तुम्हाला दिलं जाईल। तांत्रिक सहाय्यक पदासाठी 1 वॅकन्सी आहे। 35,000 रुपये वेतन तुम्हाला दिलं जाईल। कनिष्ठ लिपिकसाठी 4 वॅकन्सीज आहे। 32,800 रुपये वेतन तुम्हाला या ठिकाणी दिलं जाईल। लिपिक पदासाठी 2 वॅकन्सीज या ठिकाणी आहे। 32,800 रुपये वेतन तुम्हाला दिलं जाईल। शिपाई पदासाठी एकूण 13 वॅकन्सीज या ठिकाणी निघालेले आहे। 25,000 रुपये इतके दरमहा तुम्हाला दिलं जाईल। पात्रता जी आहे या ठिकाणी उच्च श्रेणी लघुलेखक या पदासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी तुमच्याकडे असणं आवश्यक आहे। त्याचबरोबर इंग्रजी लघुलेखनाचा स्पीड तुमचा 120 शब्द प्रति मिनिट आणि मराठीचा 100 शब्द प्रति मिनिट प्रमाणपत्र तुमच्याकडे असणं आवश्यक आहे। त्याचबरोबर टंकलेखनाचा 40 शब्द प्रति मिनिट इंग्रजीमध्ये आणि मराठीमध्ये 30 शब्द प्रति मिनिट या ठिकाणी असणं आवश्यक आहे। सोबत MSCIT सर्टिफिकेट देखील तुमचं लागणार आहे। त्याचबरोबर न्यायालय किंवा न्यायाधिकरणामधील कामाचा अनुभव या ठिकाणी असणं आवश्यक आहे। त्यानंतर लघुटंक लेखक या पदासाठी देखील पदवी तुमच्याकडे असणं आवश्यक आहे। त्याचबरोबर टायपिंगचा स्पीड तुमचा इंग्रजीमध्ये 80 शब्द प्रति मिनिट आणि मराठीमध्ये देखील 80 शब्द प्रति मिनिट असणं आवश्यक आहे। त्याचबरोबर टंकलेखनाचा स्पीड तुमचा इंग्रजीमध्ये 40 शब्द प्रति मिनिट आणि मराठीमध्ये 30 शब्द प्रति मिनिट असणं आवश्यक आहे। MSCIT सर्टिफिकेट देखील या ठिकाणी लागेल आणि न्यायालय आणि न्यायाधिकरणामधील कामाचा अनुभव देखील तुमच्या ठिकाणी असणं आवश्यक आहे। अधीक्षक या पदासाठी देखील पदवी तुमच्याकडे असणं आवश्यक आहे। न्यायालय किंवा न्यायाधिकरणामधील अधीक्षक किंवा सहाय्यक अधीक्षक किमान 3 वर्षाचा अनुभव तुमच्याकडे 3 ते 5 वर्षाचा अनुभव तुमच्याकडे असणं आवश्यक आहे। सहाय्यक अधीक्षक पदासाठी देखील पदवी तुमच्याकडे असायला पाहिजे। न्यायालय किंवा न्यायाधिकरणामधील तुम्हाला 3 ते 5 वर्षाचा अनुभव असणं आवश्यक आहे। वरिष्ठ लिपिक या पदासाठी देखील पदवी तुमच्याकडे असणं आवश्यक आहे। या ठिकाणी देखील 3 ते 5 वर्षापर्यंतचा अनुभव तुमचा लागणार आहे। अभिलेखापाल या पदासाठी देखील पदवी तुमच्याकडे असणं आवश्यक आहे। न्यायालय आणि न्यायाधिकरणामधील तुम्हाला 2 वर्षापर्यंतचा अनुभव या ठिकाणी असणं आवश्यक आहे। तांत्रिक सहाय्यक या पदासाठी देखील तुमच्याकडे मान्यता प्राप्त विद्यापीठाची विज्ञान संगणकशास्त्र किंवा माहिती तंत्रज्ञानमधील या ठिकाणी पदविका असणं आवश्यक आहे। 1 वर्षाचा अनुभव तुमचा या ठिकाणी लागणार आहे। त्यानंतर लिपिक या पदासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी तुमच्याकडे असणं आवश्यक आहे। मराठी टंकलेखनाचा वेग तुमचा 30 शब्द प्रति मिनिट आणि इंग्रजीचा 40 शब्द प्रति मिनिट प्रमाणपत्र तुमच्याकडे असणं आवश्यक आहे। सोबत MSCIT सर्टिफिकेट देखील तुमचं लागणार आहे। त्याचबरोबर न्यायालय न्यायाधिकरण किंवा राज्य विधी सेवा प्राधिकरणामधील लिपिक पदाचा 2 वर्षाचा कंत्राटी तत्त्वावर किंवा नियमित कामाचा अनुभव तुमच्याकडे असणं आवश्यक आहे। कनिष्ठ लिपिक या पदासाठी देखील पदवी तुमच्याकडे असणं आवश्यक आहे आणि मराठी टंकलेखनाचा स्पीड तुमचा 30 शब्द प्रति मिनिट आणि इंग्रजीचा 40 शब्द प्रति मिनिट या ठिकाणी असणं आवश्यक आहे। MSCIT सर्टिफिकेट देखील तुमचं लागणार आहे। 2 वर्षापर्यंतचा अनुभव तुमचा या पदासाठी लागेल। शिपाई या पदासाठी उच्च माध्यमिक शालांत परीक्षा म्हणजेच 12वी उत्तीर्ण तुम्ही असणं आवश्यक आहे। त्याचबरोबर या ठिकाणी कमीत कमी 6 महिन्याचा तुम्हाला अनुभव या ठिकाणी असणं आवश्यक आहे। या ठिकाणी अर्ज जे आहे तुम्ही पोस्टाने, कुरिअरने किंवा वैयक्तिकरित्या 26 मार्च 2024 पर्यंत कार्यालयीन वेळेत या ठिकाणी पाठवू शकता। ही जी वॅकन्सी आहे 11 महिन्याच्या कालावधीसाठी तुमची या ठिकाणी कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती असणार आहे। नमुना अर्ज जे आहे अशा प्रकारे आपल्याला जाहिरातीमध्येच दिलेला आहे। त्याचबरोबर अर्ज करण्याचा ॲड्रेस देखील या ठिकाणी आहे। प्रबंधक महाराष्ट्र स्थावर संपदा अपीलीय न्यायाधिकरण, पहिला मजला 1 फोर्स इमारत, डॉक्टर VV गांधी रोड,
काळाघोडा फोर्ट मुंबई या ठिकाणी तुम्हाला तुमचे ॲप्लिकेशन फॉर्म जे पाठवायचे आहेत. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्कीच करा. अर्ज करण्याअगोदर एक वेळ आपण जाहिरात संपूर्ण व्यवस्थितपणे वाचा. जाहिरातीची लिंक आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तर भेटूया मित्रांनो नोकरी संदर्भातील अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद मित्रांनो.